नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे लोखंडे म्हणत असतो की अर्णव सरांच्या कंपनीमध्ये मी माल ट्रान्सफरचा धंदा करायचो. एक दिवस अर्णव सरांना सगळं काही समजलं. त्यांनी माझा धंदा हा बंद करून टाकला. मला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट हे पूर्णपणे बंद झालं आणि माझा धंदा बसला. तो राग होता माझ्या मनामध्ये आणि तो राग मला कुठेतरी काढायचा होता. म्हणून मी अर्णव सरांना मारण्याची सुपारी दिली, असं इकडे लोखंडे म्हणत असतो. खरं तर लोखंडे हे सगळं खोटं बोलत असतो, फक्त राकेशच्या सांगण्यावरून. कारण राकेशने काही वर्षांपूर्वी लोखंडेकडून खूप मोठा अपघात झालेला असतो आणि त्या अपघाताचं फुटेज राकेशकडे असतं. तेव्हा राकेश म्हणत असतो की बघितलंस ना, कशा पद्धतीने तू या माणसाचा अपघात केला आहेस, बघितलंस का? तेव्हा लोखंडे म्हणत असतो, पण तू हे फुटेज मला का दाखवतोयस? काय हवं आहे काय तुला? तेव्हा राकेश म्हणत असतो, गुड क्वेश्चन. मला हेच ऐकायचं होतं, काय हवं आहे काय मला? तर मला हवं आहे, तुला एक गुन्हा आहे ना स्वतःवरती घ्यायचा आहे. अर्णवराजे शिर्केला मारण्याची सुपारी तू दिली होतीस असं बोलायचं फक्त. तेव्हा लोखंडे म्हणतो, अहो पण मला का सांगताय खोटं बोलायला? हे बघा, मी जर खोटं बोललो तर या प्रकरणात मी अडकेन आणि जेलमध्ये जाईन ना. एकतर आताच ॲक्सिडेंटच्या केसमधून मी कसाबसा सुटलो आहे आणि पुन्हा तुम्ही मला खोटं बोलायला सांगताय. प्लीज असं करू नका, मी अडकेन ना या सगळ्यात. तेव्हा राकेश म्हणतो, हे बघ, तुला सोडवण्याची जबाबदारी माझी. जर तू हा स्वतःवरती नाही घेतलास ना, तर ॲक्सिडेंटच्या केसमध्ये आणि या व्हिडिओमुळे तू पुन्हा आतमध्ये जाऊ शकतोस. आता बघ तुला काय हवं आहे ते. जर तुला सुखरूप सुटायचं असेल तर फक्त हा गुन्हा स्वतःवरती घे. तेव्हा लोखंडे खोटं बोलतो, तरी ते राकेश नाटक करण्यासाठी, अंजलीच्या समोर हिरो बनण्यासाठी धावत तो लोखंडेच्या अंगावरती जातो आणि म्हणतो, हिम्मत कशी झाली तुझी अर्णववरती इथे एवढा मोठा हल्ला करायची, अर्णवच्या जीवावरती उठायची, तुझी हिम्मत कशी झाली? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की 1 मिनिट सर, तुम्ही कायदा हातात घेऊ नका. त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आहे ना, मग तुम्ही प्लीज थांबा, त्याच्यावरती हात उगारू नका. हे आता आमचं काम आहे, आम्ही आमचं काम करू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता इन्स्पेक्टर साहेब त्या बाईला विचारत असतात, काय गं ए, हाच तो माणूस आहे ना ज्याने तुला अर्णव सरांची सुपारी दिली होती? तेव्हा इथे राकेशने आधीच त्या बाईला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं, हे बघ, पोलीस तुझ्या मागावरती आहेत, त्यामुळे कुणाच्याही हाताला लागू नकोस, काही कर पण इथून गायब हो. तेव्हा ती बाई म्हणते की मी गायब तर होईन, पण जर मी पकडले गेले तर? तेव्हा राकेश म्हणतो, पकडली गेलीस ना तर माझं नाव घेऊ नकोस. मी तुला एक फोटो पाठवला आहे, त्या माणसाचं नाव घे, त्यानेच तुम्हाला सुपारी दिली होती असं सांगायचं. तेव्हा इथे ती बाई म्हणते, पण आम्ही का खोटं बोलायचं? याच्यामध्ये आमचा काय फायदा? राकेश म्हणतो, फायदा हाच, माझं नाव नाही घेतलंस तर दुप्पट पैसे देईन आणि तुला लवकरात लवकर जेलमधून बाहेरसुद्धा काढेन. आता बोल तुला काय करायचं आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेशने आता तिला खोटं बोलायला सांगितलेलं असतं, लोखंडेचं नाव घ्यायचं असं सांगितलेलं असतं. तेव्हा इथे राकेश फोनवरती बोलून झाल्यानंतर इथे सिम कार्ड काढतो आणि ते सिम कार्ड तोडून मोडून टाकतो आणि म्हणत असतो की ह्या बाईला आत्तापर्यंत माहितीच नव्हतं की मी हिच्याबरोबर लोखंडेच्या सिम कार्डवरून बोलत होतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जरी चौकशी केली तरी त्या बाईच्या मोबाईलमध्ये लोखंडेचाच नंबर मिळेल, अशी सगळी तरतूद राकेशने आधीच करून ठेवलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, राकेशने सिम कार्ड तोडून टाकलेलं असतं आणि इथे अंजलीच्या समोर लोखंडेला मारण्याचं नाटक करतो. तेव्हा इथे सुपारी घेतलेली बाई म्हणते, हो हो, हाच माणूस आहे तो, ज्याने आम्हाला सुपारी दिली होती आणि पैसे दिले होते. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, खरंच म्हणजे माझ्या बायकोचं करावं कौतुक तेवढं कमीच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, मामा म्हणतात, अरे वा, म्हणजे खरे गुन्हेगार सापडलेत ना, अर्णववरती याने का हल्ला केला हे त्यांनी सांगितले, म्हणजे आता मनातली भीती गेली. खरे गुन्हेगार कोण आहेत ते सापडलेले आहेत. त्याच्यामुळे इन्स्पेक्टर साहेब, खूप महत्त्वाचं काम केलं तुम्ही, खरंच तुमचे खूप खूप आभार. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, खरं तर आभार तुम्हाला अंजलीताईंचे मानायला हवेत. त्यांनी तिथे येऊन इथे कंप्लेंट केली म्हणून आम्ही या गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडू शकलो. तेव्हा राकेश म्हणत असतो, नाही खरंच खरंच माझी बायको खूपच जास्त धीराची आहे.
हिंमत दाखवली तिने. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश जे काही वागत असतो, करत असतो, ते सगळं खोटं नाटक आहे हे अर्णव ईश्वरीला बरोबर कळत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, राकेश म्हणत असतो, अंजली, मला तुझा खूप अभिमान वाटतोय. अशा अवस्थेमध्ये तू एकटीने जाऊन गुन्हा वगैरे दाखल केलास. खरंच तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे हे पुन्हा एकदा तू सिद्ध केलेस. मला त्रास झाला हे तुला बघवलं नाही ना, म्हणूनच जाऊन तू लगेच कंप्लेंट केलीस ना. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते, भाऊबीजेच्या दिवशी या माणसांनी माझ्या भावावरती प्राणघातक हल्ला केला. त्याला वाचवत असताना तुम्हाला इतकी मोठी जखम झाली. मग मी काय स्वस्थ बसणार होते? मी ठरवलंच होतं, काही झालं तरी या लोकांना शिक्षा मिळून द्यायचीच, म्हणून तर मी कंप्लेंट केली ना. आणि सांगू का तुला चिंटू, हे आधी कंप्लेंट करायला नाही म्हणत होते, पण मी म्हणाले काहीही झालं तरी माझ्या भावाला आणि नवऱ्याला त्रास देणाऱ्या लोकांना मी माफ करणार नाही. मी त्यांना जेलमध्ये टाकणार म्हणजे टाकणार. आणि म्हणूनच मी हे नाही म्हणाले तरीसुद्धा गेले आणि यांच्या विरोधामध्ये कंप्लेंट केलीच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश म्हणतो, नाही नाही अंजली, खूपच जास्त महत्त्वाचं काम केलं आहेस तू. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते, जा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आता या गुन्हेगारांना घेऊन जा आणि कठोरातली कठोर शिक्षा करा. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, चला रे चला, यांना आता पोलीस स्टेशनला घ्या. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, खरंच म्हणजे जावई बापू आणि अंजली, तुम्ही दोघांनी तर खूपच महत्त्वाचं काम केलं आहे. अर्णवला वाचवण्यासाठी तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात टाकलात आणि गुन्हेगारांना पकडण्यामध्ये आपल्या अंजलीचा खूप मोठा हात आहे. त्यामुळे इथे अंजली आणि इथे जावई बापू, तुम्ही दोघांनी अर्णवचा जीव वाचवलात, करून दाखवलं अगदी. तेव्हा वल्लरी म्हणते, चिंटू, अरे हे काय करतोयस तू अर्णव? इथे अंजली आणि जावई बापू या दोघांना तू थँक्यू तरी म्हण. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की खरंच जिजू सॉरी, माझ्यामुळे माझा जीव वाचवत असताना तुमच्या हाताला एवढी मोठी जखम झाली, तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला, त्यासाठी खरंच सॉरी. तेव्हा राकेश म्हणतो, चिंटू, अरे तू काय माफी मागतोयस? हे बघ अर्णव, अरे तू माझा मेहुणा आहेस, मी तुझ्यासाठी नाही हे सगळं करणार तर कुणासाठी करणार सांग बरं. आणि नशीब लागतं तुझ्यासारखा मेहुणा मिळायला, नशीब लागतं. आणि माझं ते नशीब आहे की मला तुझ्यासारखा इतका चांगला मेहुणा मिळाला आहे. तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो ईश्वरीजी, अगदी काहीही, आणि ते मी करून दाखवले. अर्णव, तू माझ्या इंदोरी जिलेबीचे मला पाय धुवायला लावलेस ना, तिच्या पाया पडायला लावलंस आणि माझा इथे इगो हर्ट झाला, माझा इन्सल्ट केलास तू. ती गोष्ट माझ्या मनामध्ये होती आणि म्हणूनच मी त्याचा बदला म्हणून तुझ्यावरती हल्ला करायला या बायकांना पैसे दिले. बघितलंस ना, तू मला इथे त्रास दिलास, मला हर्ट केलंस आणि मी तुला मला सॉरी म्हणायला लावलं, म्हणालास की नाही सॉरी. तेव्हा आपला दोघांचा स्कोर आता इक्वल झालेला आहे. त्यामुळे पुन्हा माझ्या वाटेला जाण्याआधी 10 वेळा विचार करायचा, कळलं तुला? असं इकडे आता राकेश अर्णवच्या कानामध्ये बोलत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला खूप राग आलेला असतो, म्हणून तो इथे पुशअप मारत असतो. तेव्हा इथे आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते ईश्वरी. ईश्वरी म्हणत असते की सरांना त्रास होईल. तेव्हा ईश्वरी येते आणि म्हणते, सर प्लीज प्लीज थांबवा हे सगळं, का तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेताय? हे बघा, त्या नराधमाची शिक्षा तुम्हाला देऊ नका, तुमच्या तब्येतीवरती येईल सगळं. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मिस इंदौर, तो राकेश जे काही वागतोय ना, बोलतोय ना, ते मी टॉलरेट करू शकत नाही. मला खूप जास्त राग येतोय, सहन होत नाही आहे मला. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर पण आपण काही करू शकत नाही, आपल्याला हे सगळं सहन करावंच लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे ना, त्या नराधमाची ही हिंमत का होते? तर ही हिंमत होते कारण अंजलीताईंसाठी आपण गप्प बसतो आणि आपल्याला अंजलीताईंसाठी गप्प बसावं लागणार आहे. डॉक्टरांनी काय सांगितले तुमच्या लक्षात आहे ना सर? डॉक्टरांनी सांगितले अंजलीताईंची आणि बाळाची दोघांची कंडिशन क्रिटिकल आहे. त्या दोघांना इथे आपल्याला व्यवस्थित सांभाळायचं आहे. अंजलीताईंना धक्का बसेल अशी कुठलीही गोष्ट आपल्याला करायची नाही आहे सर. तेव्हा कितीही राग आला असला तरी तो राग मनातच ठेवा. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, पण हे माझ्यासाठी पॉसिबल नाही आहे मिस इंदौर. तो राकेश आपल्याच घरामध्ये राहून माझ्या बहिणीला आणि तुला दोघींनासुद्धा त्रास देतोय आणि मी हे सगळं बघत बसायचं असं वाटतंय तुला? असं वाटतंय ना मिस इंदौर, त्याचा खून करून टाकावं, त्याला इथून आहे ना हकलून द्यावं असं वाटते मला.
तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, कितीही राग येत असला ना, कितीही असं करावंसं वाटत असेल, पण तरीसुद्धा आपण करू नाही शकत सर, बरोबर ना? पण तुम्हाला खूप राग येत असेल ना, तुम्हाला कुठेतरी तो राग काढायचा आहे, तर मी एक काम करते. आणि इथे ईश्वरी आता उशी घेते आणि अर्णवला म्हणते की सर, एक काम करा, या उशीला ना हवं तेवढं मारा. तुम्हाला त्या राखीचा राग आलाय ना, तेवढा राग या ईश्वरी म्हणते या उशीवरती काढा. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, हे काय बोलतेस तू? हे सगळं खूपच जास्त चाइल्डिश आहे आणि बास कर, हे सगळं जा तिकडे ठेवून दे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, अहो ऐका ना माझं, ऐका. तुम्ही ह्या उशीला ना हवं तेवढं मारा आणि बघा तुमचा राग कसा थंड होतो ते. एकदा ट्राय तर करून बघा. तुम्ही ह्या उशीला हवं तेवढं मारलंत ना राकेश समजून, तर तुमच्या मनातला राग थोडा तरी बाहेर निघेल सर. प्लीज एकदा ट्राय करून बघा. तेव्हा इथे राकेश म्हणतो, मी सिंदूर प्लीज हे घेऊन जा. आणि तो त्या उशीला हात मारतो. त्यानंतरला त्या उशीवरती हव्या तेवढ्या फाईट्स मारतो. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की अरे वा, मी सिंदूर, खरंच म्हणजे खूपच जास्त उपयुक्त आहे. मला याने आराम मिळाला. खरंच खूप छान युक्ती दिलीस तुम्हाला. आयडिया तुझी छान आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना, मला माहितीच होतं की तुम्ही असं केल्यानंतर तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल आलं ना सर, बस अजून मला काही नको. सगळं काही मला मिळाल्यासारखं झालं. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, माझ्या स्माईल आली चेहऱ्यावरती, तर तुला आनंद वाटला का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही सर, तसं. तेव्हा तो म्हणतो, कसं? तेव्हा ईश्वरी आणि अर्णव दोघेही आता हसायला लागतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो, नाही मी सिंदूर, त्याला खूपच जास्त राग येतो ना, जेव्हा आपण दोघेजण हॅपी असतो तेव्हा त्याला खूप जास्त राग येतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, मग आपण तर सतत तेच केलं पाहिजे. आपण दोघेजणं त्याला घाबरून राहिलं पाहिजे, सतत आपण भीतीखाली राहिलं पाहिजे सर, असं वाटतं ना त्याला. पण आपण त्याच्याबरोबर विरुद्ध करायचं. आपण दोघेजणं खूप हॅपी आहोत, आनंदी आहोत असं आपण दाखवायचं. आणि मग काय सर, त्याला जेलस फील करवायचं. आपला हॅपीनेस त्याला बघवत नाही ना सर, आपण सारखं हॅपी राहिलं पाहिजे. एखाद्या आनंदी कपलसारखं. त्याने इथे एवढा मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने आपल्याला काही फरक पडत नाही असं आपण दाखवून दिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं सर? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, बरोबर बोलतेस तू. आपण आनंदी असलेलं आवडत नाही त्याला. आपण भीतीमध्ये राहायला हवं अशी त्याची इच्छा आहे ना, मग आपण तेच करूया. आपण आनंदी राहूया. आपण दोघेजणं एक टीम आहोत मी सिंदूर, असं आता अर्णव म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव ईश्वरी दोघेजणं एकमेकांना आता शेक हँड करतात. कारण का प्रेक्षकांनो, ते दोघेजणं आता एक टीम बनून इथे राकेशला धडा शिकवणार असतात. ईश्वरी म्हणत असते, अरे वा सर, इथे आम्हाला दोघांना एक टीम म्हणाले. मला हे ऐकून खरंच खूप भारी वाटतंय की आम्ही दोघेजणं एक टीम आहोत. हे ऐकायलाच किती छान वाटतंय ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव ईश्वरी आता एक टीम झालेले असतात. तेव्हा इथे अर्णवने सुद्धा ठरवलेलं असतं की राकेश, आम्ही दोघांनी आनंदी राहिलेलं तुला बघवत नाही ना, पण आता बघ आम्ही दोघेजणं काय करतो ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश अंजलीजवळ बसलेला असतो आणि बाळाजवळ गप्पा मारत असतो. राकेश म्हणत असतो की बाळा, बघितलंस ना, तुझी आई किती बहादूर आहे. एकटी गेली पोलीस स्टेशनला आणि तिने त्या गुन्हेगार माणसांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला. तुलासुद्धा बाळा तुझ्या आईप्रमाणे बहादूर बनायचं आहे, कुणालाही घाबरायचं नाही. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, आहो बास झालं आता कौतुक. किती कौतुक कराल बरं माझं. या बरं इथे माझ्या शेजारी बसा. तेव्हा राकेश म्हणतो, नाही हां अंजली, खरं सांगतोय, पण तू जे काही केलं आहेस ना आज, याला बहादुरीच म्हणतात. अजिबात न घाबरता न डगबगता तू तिथपर्यंत पोचलीस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो की मला खरंच तुझा खूप जास्त अभिमान वाटतोय. तेव्हा अंजली म्हणते, अहो त्यावेळेला जे मला योग्य वाटलं मी तेच केलं ना. तेव्हा इथे राकेश म्हणतो, पण आता तू मला प्रॉमिस कर की यापुढे तू एकटीने अजिबात दगदग करायची नाही. तू स्वतःला अजिबात त्रास नाही करून घ्यायचा. तेव्हा अंजली म्हणत असते, अहो मी नाही स्वतःला त्रास करून घेणार. तेव्हा राकेश म्हणतो, बरं चल, आता मलाही खूप झोप आले, मी पण आराम करतो. तेव्हा अंजली म्हणते, अहो असं काय करताय, तुम्ही अजून काही खाल्लेलं पण नाही आहे. औषधं घ्यायची आहेत तुम्हाला. हाताची जखम भरायला हवी आहे ना लवकर. थांबा, मी तुमच्यासाठी जेवायला आणते आणि मग तुम्ही जेवा आणि लगेच गोळ्या औषधं घ्या आणि मग आराम करा.
तेव्हा इथे अंजली बाहेर गेल्यानंतर राकेश म्हणत असतो की माझ्या या मूर्ख बायकोने पूर्ण फिल्डिंग लावली होती मला आतमध्ये टाकण्यासाठी. तिने जाऊन गुन्हा दाखल केला आणि ह्या पोलिसांनी सुद्धा गुन्हेगारांना एका मिनिटात पकडलं. तसं मलाही पकडलं असतं. बरं झालं या लोखंडेबरोबर आणि त्या बाईबरोबर आधीच बोलणं झालं होतं. त्या दोघांना मॅनेज केलं होतं खरं, पण भांडं फुटते की काय म्हणून खूपच जास्त भीती वाटली होती. हे सुद्धा तेवढंच खरं आहे असं राकेश म्हणत असतो की नाही नाही, आता एवढा मोठा गेम करायचा नाही अर्णवला मारण्याचा. आता फक्त छोटे मोठे डावपेच खेळायचे जसे आधी खेळत होतो. आणि त्याचबरोबर इथे अर्णव आहे ना आणि ईश्वरी या दोघांना एकमेकांपासून वेगळं ठेवायचं. तेव्हाच ईश्वरी माझी होईल असं राकेश म्हणत असतो. तेव्हा राकेशने त्या दोघांना आता वेगळं कसं ठेवायचं याचा प्लॅन तयार केलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आंघोळ करून तसाच बाहेर येतो टॉवेल लावून. तेव्हा इथे उघडा अर्णवला बघितल्यानंतर ईश्वरी लाजायला लागते आणि कानावरती हात ठेवून जोरात ओरडते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर गप्प बस, हे काय करतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही हे असे कसे बाहेर आलात? तुम्हाला कपडे घालून बाहेर येता येत नाही का? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर मी आता आंघोळ करून बाहेर आलो आहे ना, शॉवर घेऊन बाहेर आलो आहे. कपडे घालून बाहेर कोण येतं बाथरूममधून? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर कपडे घालून लोक येतात बाथरूममधून बाहेर. तुम्हाला आता या रूममध्ये एक मुलगी आहे म्हणजे कसं वागायचं हे कळलं पाहिजे ना. तेव्हा ईश्वरी आता म्हणते, ते आता अर्णवला ऐकून राग येतो. अर्णव म्हणतो, अच्छा म्हणजे मी आता बाथरूममधून बाहेर पडताना सूट बूट घालून बाहेर पडायचं आहे का? मी सिंदूर आपलं ठरलं होतं जेव्हा एक कुणीतरी अंघोळीला जाईल तेव्हा एकाने बाहेर थांबायचं म्हणून. मग तो रूल तू का विसरलीस? तू इथे काय करतेस? आणि अंघोळ केल्यानंतर कपडे घालायला मी असा बाहेरच येत असतो, कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, बरं ठीक आहे तू असा राऊंड घे आणि मला चेंज करायला जाऊ दे. तेव्हा इथे ईश्वरी पुढे येऊन आता पाठ करून उभी राहते आणि अर्णव इथे शर्ट घेतो आणि तो लगेचच घालायला सुरुवात करतो. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, सर सॉरी, तो आपला नियम माझ्या लक्षात नव्हता. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की तुझा नियम लक्षात नव्हता, तू इथे काय करत होतीस? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर बघा ना, मी तुमच्या सगळ्या वस्तू अशा बाहेर काढून ठेवल्यात. ज्या ज्या वस्तू तुम्हाला लागतात ना सर, त्या सगळ्या वस्तू मी अशा बाहेर काढून ठेवल्यात. बघा तुम्हाला आवडलं? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर पण हे सगळं तू का माझ्यासाठी केलेस? हे सगळं का केलंस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, का सर, मी तुमच्या वस्तू अशा बाहेर काढून ठेवलेल्या, तुमची अशी तयारी केलेली तुम्हाला आवडली नाही सर? तेव्हा अर्णव आता गप्पच बसतो आणि तिच्याकडे बघायला लागतो. तो म्हणतो, नाही ठीक आहे, पण हे सगळं तू का करतेस? तेव्हा अर्णव ईश्वरीला आता बघत असतो आणि आपल्या मनामध्ये म्हणत असतो की ईश्वरीने इथे माझ्या सगळ्या वस्तू काढून ठेवल्या आहेत. ते बघून मला छानच वाटतं आहे. तिने जी काही तयारी केली आहे त्याने मला छान वाटते, मला आवडलं आहे. पण ती हे सगळं का करते? म्हणजे हे सगळं मी सिंदूर माझ्यासाठी का करत असेल? असं प्रेक्षकांनो अर्णव आपल्या मनामध्ये म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सर तुम्ही तर म्हणाला होतात की हे कॉम्बिनेशन तुम्हाला आवडलं नाही आहे म्हणून, मग मी कॉम्बिनेशनने काढलेले कपडे तुम्ही हे का घातले सर? तुम्हाला नाही आवडलेत ना? तेव्हा अर्णव म्हणतो, असू दे ना, कधी कधी कॉम्बिनेशन हे वेगळेसुद्धा ट्राय केले पाहिजे. कधी कधी ते सुद्धा स्टाईल होऊन जातात आणि छान वाटायला लागतात नाही का? आता नाही का मी सिंदूर आणि इथे भडकूचन हे कॉम्बिनेशनसुद्धा खूपच जास्त छान आहेच की आपल्यासारखं, हो ना? तेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजण एकमेकांकडे आता बघतच असतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, अच्छा म्हणजे मी काढलेले कपडे तुम्हाला आता जरी कॉम्बिनेशन वाटत नसतील तरीसुद्धा आवडलेत तर? तेव्हा अर्णव म्हणतो, अगदी बरोबर. तेव्हा अंजली म्हणत असते, आपले इथे न्यूली मॅरिड कपल कुठे आहे? सकाळपासून ते दोघे मला दिसलेलेच नाही आहेत. तेव्हा मामा म्हणतात, हो ना, अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं मलासुद्धा सकाळपासून काही दिसलेले नाही आहेत. तेव्हा राकेश म्हणत असतो, अरे वा, म्हणजे काल जे काही प्रकरण घडले त्यामुळे दोघे असे घाबरलेत की रूममधून बाहेरच पडलेले नाही आहेत. चांगली गोष्ट आहे. अशी दहशत त्या दोघांमध्ये राहणं गरजेची आहे असं राकेश म्हणत असतो.